नमस्कार, माझे स्वयंपाकघरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. काहीतरी खमंग, टेस्टी आणि झटपट खायचं आहे, मग हा बेस्ट ऑप्शन. कमी तेलात आणि घरच्या साहित्यात प्रत्येकाच्याच घरात बनणारा एक आवडीचा पदार्थ, पण बऱ्याचदा चिकटतो किंवा कडक होतो. आज आपण पाहणार आहोत अगदी मऊ, लुसलुशीत आणि जिभेवर रेंगाळणारा खमंग पदार्थ. कसा बनवायचा तेही अगदी सोप्या पद्धतीने. चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा इथे हा पदार्थ छान खुसखुशीत होण्यासाठी 2 ते 3 चमचे इथं आपण तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम होईपर्यंत आपण इथं आता एका भांड्यात 2 बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत. आणि हा पदार्थ खमंग होण्यासाठी जिरे 1 चमचा, अर्धा चमचा धने आणि पाव चमचा ओवा तव्यावरती मंद गॅसवर मी भाजून घेतलेला आहे आणि जाडसर बारीक करून घेतलेले आहे. तेही याच्यात घालायचे आहेत. मी इथे जाडसर पावडर करून घेतलेले आहे. अशी जाडसर पावडर करून घ्या. हे पहा. आणि याच्यात तुम्ही 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण वाटण करून घालू शकता. मी इथे लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे, तोही याच्यात घालूया. आणि 1 टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरच्या काड्याही तुम्ही जेव्हा हिरवी मिरची आणि लसूण वाटण तयार कराल तेव्हा घालू शकता. त्याही खूप छान लागतात याच्यात. याच्यात तुम्ही अजूनही भाज्या कोणत्याही वापरू शकता, जसे की मेथी आहे, पालक आहे, अजूनही कोणत्याही भाज्या तुम्ही याच्यात वापरू शकता. याच्यात मी हिरव्या मिरच्या घातल्या नाहीत, त्यामुळे 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही हिरव्या मिरच्या घातल्या तर तुमच्या आवडीनुसार जसं तिखट आवडते तसे तुम्ही लाल मिरच पावडर घालू शकता. हळद मी अर्धा चमचा घेतलेली आहे. आणि याच्यात तुम्ही हिंग सुद्धा घालू शकता. मी ओवा घातलेला आहे. ओवाही पचनसाठी खूप छान आहे, त्यामुळे मी फक्त ओवा घातलेला आहे. याच्यात हिंग सुद्धा तुम्ही घालू शकता. हिंग घातला तर 1 ते 2 चुटकीच घाला, जास्त घालू नका. स्वादानुसार नमक घालायचं आहे. हा पदार्थ एकदम खमंग आणि खुसखुशीत तयार होतो. आता हे मसाले सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहेत. पाण्याचा वापर न करता आपण असेच व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचे आहेत. आपण सुरुवातीला याच्यात मीठ घातलं आहे, त्यामुळे असेच मिक्स केले की कांद्याला असं पाणी सुटतं. हे पहा. इथं आता आपल्याला बेसनचा वापर करायचा आहे. इथं मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. काही जण हा पदार्थ कुरकुरीत होण्यासाठी तांदूळ पीठ वापरतात किंवा सोडा वापरतात. पण आज इथे आपण कडकडीत तेल गरम करून ठेवलं होतं ना आपण, ते घालणार आहोत. 1 ते 2 चमचाच घालायचं आहे, जास्त पण घालायचं नाही. आणि हे पण आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. लगेच तेल घातल्या हात घालू नका, चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे. याच्यात आपण सोड्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाही. कडकडीत तेल गरम करून घातलेला आहे, त्याच्यामुळे छान हा पदार्थ अगदी खुसखुशीत असा तयार होतो. इथं आपण आता पिठात छान असं तेल मिक्स करून घेणार आहोत. अगदी जेवण बनवायला काय सुचत नसेल किंवा नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांना डब्यांना काय द्यायचं हे सुचत नसेल, एक आमटी केलेली आहे, आमटीसोबत भात असेल तर हा पदार्थ जर बनवला तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल. याच्यात आपण आता पाणी घालून मिक्स करणार आहोत. छान असं मिश्रण तयार करायचं आहे. जास्त पाणी घालू नका. हे पहा, असं करून घेतलेले. जास्त पातळ किंवा घट्ट ठेवायचे नाही. तवा गरम झालेला आहे, तेल घालूया. आणि छान तवा गरम झाल्यावर हे मिश्रण पसरून घ्यायचे आहे. तुम्हाला जशी जाड पातळ हवी असेल तशी तुम्ही करू शकता. मी तर थोडी जाडसरच बनवणार आहे. हो, आज आपण इथं बनवतोय बेसनची पोळी. आता ही पोळी कितपत तुम्हाला पातळ किंवा जाडसर हवी आहे तितपत हे मिश्रण पसरून घेऊ शकता. पोळी बनवताना तेलाचा वापर थोडा जास्तच करायचा आहे. आता हे आपण पलटून घेऊया. तेल थोडं बेसन पोळीत असल्यानंतर छान लागते बेसन पोळी. आणि तेलाचा वापर जरा जास्त केला ना, छान खुसखुशीत अशी पोळी तयार होते. जर बेसन पोळी कमी तेलात बनवली तर ती इतकी स्वादिष्ट लागत नाही. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता. आता खमंग अशी ही पोळी दोन्ही साईडने भाजून घेऊया.
छान अशी पहा सोनेरी रंगावर मी आता भाजून घेतलेली आहे. आता शिल्लक राहिलेल्या पिठाच्या बेसन पोळ्या अशाच बनवून घ्यायच्या आहेत. बघा आपली गरमागरम आणि मऊसूत बेसनची पोळी तयार आहे. हे पहा एकदम छान झालेले आहेत. ही तुम्ही केचप सोबत किंवा हिरवी चटणी आपण करतो पुदिन्याची कोथिंबीरीची त्याच्यासोबतही खाऊ शकता. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्याला जेवणासोबत तोंडी लावायला झटपट बनवू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवीन झटपट रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.